पुढच्या बातमीकडे वळूयात। लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी चांगलाच झटका दिला असं म्हटलंय अजित पवारांनी। जोर का झटका धीरे से लगा, आता तसं होऊ देऊ नका असं अजित पवारांनी म्हटलंय। गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका असं देखील अजित पवारांचं म्हणणं आहे। म्हणजे सगळ्यांना विनंती, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं चांगला झटका दिला, चांगला झटका दिला। जोर काय ते म्हणतात, जोर का झटका धीरे से लगा, जोर का झटका लेकिन धीरे से लगा, आता तसं काही होऊन देऊ नका। आता मी तुमचं प्रतिनिधित्व करतोय, गावच्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका। गावच्या पुढाऱ्यांना मी असं वागायला सांगत नाही, त्यांनी चांगलंच वागावं, पण ते चुकीचे वागले हे अजित पवारचे लई पुढं मागं करत होते। आता अजित पवारला दणका द्यायचा, ती उभं राहिल्यावर द्या ना त्याला, काय दणका द्यायचं, काय करायचं ते करा बाबा, तो माझं काही म्हणणं नाही, पण तो राग किंवा तालुक्यातल्या पुढाऱ्यांवरचा राग असेल तर, नसेल तर सोडून द्या। भावनिक न होता 20 तारखेला घड्याळ लक्षात ठेवा असं आवाहन केलंय अजित पवारांनी। उद्याच्या सभेमध्ये तुम्हाला भावनिक करू शकतात असं अजित पवारांनी म्हटलंय। उद्या युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये शरद पवारांची सभा होती आणि त्यावरूनच अजित पवारांनी वक्तव्य केलंय। उद्याच्या 20 तारखेला घड्याळ खूण लक्षात ठेवून भावनिक न होता, अजून उद्याच्या सभेत कोण कोण काय बोलतील मला माहिती नाही, काही पण सांगून तुम्हाला भावनिक करू शकतात। आता काही जण 30-35 वर्ष कधी तुमच्या कुणाच्या घरी गेले नाही, परंतु आता भेटायला लागलेत, का भेटायला लागलेत कळलं नाही। असं काय या निवडणुकीत आहे की त्यांना आताच इतरांच्या घरोघरी जावं असं वाटायला लागलं, घरोघरी फिरावं